निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, केसांच्या वाढीसाठी बळकटीसाठी तुम्ही आहारात जवस खाणे चालू करा. यामुळे केस खूप छान होतात. जवस पाण्यात टाकल्यावर चिकट होतात, म्हणून जवस भाजून त्यात मसाले टाकून चटणी बनवून खाऊ शकता. नंबर 2, दररोज अनाशीपोटी कडुलिंबाची पाने, कढीपत्त्याची पाने बारीक चावून खाल्ल्यास डायबिटीज नियंत्रणात राहते. नंबर 3, शरीरावर कुठेही गाठ आली असेल तर त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकते, म्हणून त्याचे लवकर निदान करून घ्यावे. त्यावर घरगुती उपाय म्हणजे दररोज चुना खाल्ला पाहिजे. तो पाण्यातून किंवा नागिनीच्या पानासोबत चुना घालून खाऊ शकता. नंबर 4, ॲब्रो विरळ असतील तर झोपताना खोबरेल तेल किंवा कॅस्टर ऑइल लावून झोपा. असे नियमित लावल्याने ॲब्रो वाढू लागतात. नंबर 5, जे लोक भरपूर गोड खातात, जास्त गोड चहा पितात, ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. नंबर 6, निरोगी आरोग्यासाठी रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणातही तरुण ठेवतो, म्हणून दररोज व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते, तसेच अनेक आजारांवर नियंत्रण ठेवता येते. नंबर 7, जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील वाढतो, म्हणून अन्न नेहमी बारीक करून खावेत. नंबर 8, मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून प्यावे. यामुळे मधुमेह किंवा डायबिटीज कमी व्हायला लागते. नंबर 9, लहान मुले अंथरूण ओले करत असतील तर त्यांना काळे तीळ कुटून खाण्यास द्यावेत. याने लहान मुले अंथरूण ओले करणार नाही. नंबर 10, गर्भवतीस उलट्या होत असेल तर वेलदोड्याची साली मातीच्या भांड्यात जाळून त्याची पूड करावी व त्यात मध टाकून अर्धा चमचा चाटायला द्यावे. यामुळे उलट्या थांबून आराम मिळेल. नंबर 11, दात कीड लागल्यामुळे ठणकत असतील तर दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंग तेल असेल तर कापसाला लावून तो कापूस दाताखाली ठेवा. यामुळे दात दुखणे ताबडतोब थांबेल. नंबर 12, कंबरदुखीवर शेंगदाणे, गूळ, अळीव, डिंक आणि मेथीदाणे यापासून बनवलेले लाडू खावेत. यामुळे सांधे मजबूत होतात आणि कमरेलाही बळ मिळते. नंबर 13, मधुमेहावर दालचिनी पावडर खूप प्रभावी आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही स्वरूपात दालचिनीचा तुकडा रोज खाल्ला पाहिजे. नंबर 14, जमिनीवर झोपल्याने कंबरदुखी आणि अंगदुखीचा त्रास कधीच होत नाही. नंबर 15, जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते. नंबर 16, उपाशी पोटी भिजवलेले हरभरे, भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पायांची ताकद वाढते, तसेच तुमची स्मरणशक्ती कधीच कमकुवत होत नाही. नंबर 17, रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरावा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. नंबर 18, रोज जेवताना कच्चा कांदा आणि बीट खावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांचे ब्लॉकेजेस उघडू लागतात. नंबर 19, 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ आणि संध्याकाळी प्यायल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. नंबर 20, सुक्या कोथिंबिरीच्या 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या होणे बंद होते. नंबर 21, तुम्हाला मधुमेह असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा, कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नंबर 22, आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत राहते. त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होऊन भूकसुद्धा वाढते. नंबर 23, लहान मुलांना उचकी लागल्यास गूळ खायला द्यावे. याने उचकी बंद होते. नंबर 24, गवती चहाची वाफ घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो. नंबर 25, तुमच्या जेवणात आले आणि ओव्याचे सेवन करा. यामुळे शरीर दुखणे थांबते, तसेच गॅससारख्या समस्या होणार नाही. नंबर 26, तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, नाहीतर तुमचे वजन वाढते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. नंबर 27, निरोगी हृदयासाठी भिजवलेले बदाम, अक्रोड आणि भिजवलेली मेथीदाण्याचे सेवन केल्याने हृदय स्वस्थ राहते. नंबर 28, उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास जास्त होतो, लघवीला जळजळ होते. अशा वेळेस 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा सब्जा टाकून ठेवा आणि हा सब्जा भिजल्यावर ते पाणी प्यावे. यामुळे तुमची लघवीची जळजळ लगेच कमी होते. नंबर 29, वजन कमी करण्यासाठी आहारात कारले, लाल पिवळी ढोबळी मिरची, दुधी भोपळा या भाजीचे सेवन करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 30, चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरचे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लहान मुलांना चिंचेची चटणी खायला दिली की त्यांची भूक वाढण्यास मदत होते. नंबर 31. ज्वारीमध्ये लोह देखील आढळते, त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि ॲनिमिया होणार नाही. तसेच ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. नंबर 32. केस दाट आणि मजबूत होण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट बनवून मेहंदीमध्ये मिक्स करून लावावे आणि ती केसांना लावा. याने केस दाट आणि मजबूत होतात. नंबर 33. दात पिवळे असतील तर मिठात मध मिसळून दात स्वच्छ करा. याने दात चमकदार होतात. नंबर 34. रोज आहारात पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा उपयोग केल्यास आरोग्य चांगले राहते. नंबर 35. नेहमी नाश्ता जेवण वेळेतच करावे. यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि मेंदूही फ्रेश राहतो. नंबर 36. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ निघून जातो. नंबर 37. जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर चेहऱ्याला दुधावरची मलई लावा. यामुळे चेहरा मऊ होतो. नंबर 38. नखे एकमेकांवर घासल्याने मानसिक तणाव कमी होतो, तसेच केस मजबूत होतात. नंबर 39. जेवणानंतर बडीशेप ओवा एकत्र खावे. यामुळे अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. नंबर 40. रात्री झोपण्यापूर्वी दुधात गुलकंद मिसळून पिल्याने तणाव कमी होतो. नंबर 41. लिंबूचे सेवन केल्याने त्वचा आणि आरोग्य चांगले राहते. लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही आणि वयानुसार त्वचेत होणारे बदलही कमी करते. नंबर 42. चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी चेहऱ्यावर जायफळाचा लेप लावावा. या रोजच्या जीवनात उपयोगी येणाऱ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.